वाटतं एकदम भारी एकदम। पीछे आप देख रहे हो ए तू लावू नको। इकडे बघा मित्रांनो. हाँ, Oh सही है, my God. सही है। ये देखो. तो अभी अपने को यहाँ से सीधा चल के जाना है अभी, और अभी बहुत चलना है अभी, और सपना टाइम पास कर रही है, पूरा टाइम पास कर रही है। सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, मी सपना ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि फायनली माझी सगळी तयारी झालेली आहे। मी सगळं घरचं काम पण आवरलेलं आहे, कारण काल होती आषाढी एकादशी, आज आहे दुसरा दिवस, आज उपवास सोडण्याचा दिवस आहे। एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात, तुम्हाला पण माहिती आहे। सो छोटा मोठा देवाला प्रसाद बनवलेला आहे, पूजा वगैरे करून झालेली आहे। इकडे आहे साई बच्चू, साईला पण आंघोळ वगैरे सगळा साईचा आवरलेला आहे। साईला पण मस्त असा नाश्ता करून ठेवलेला आहे, त्याच्या आवडीचा ब्रेड पकोडा चाललेला आहोत। छोटी मोठी राईड करणार आहोत, जवळपासच जाणार आहोत, जवळपास म्हणजे चांगल्या ठिकाणीच जाणार आहोत। चला मग तुम्ही व्हिडिओ मध्ये बनून राहा, व्हिडिओ एन्जॉय करा। चल साई बाय बाय, नीट राहा आणि नाश्ता करून घे काय। ओके, आमची निघालेली आहे डोंबिवलीवरून। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आणि आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे। काल एकादशी होती, कालची राईड आपण आपल्या बहिणी आणि मैत्रिणींसोबत एन्जॉय केलेली आहे, विठी माऊलीचं दर्शन करून। काल आपण गेलेलो शाळच्या बिर्ला मंदिराला, तो पण व्हिडिओ आत्ता म्हणजे व्हिडिओ तो टाकलेला आहे, तर तुम्ही तो पण बघा। आणि आज आम्ही किती वाजता मित्रांनो निघालो असेल राईडला? दरवेळेस आम्ही किती वाजता निघतो? 7पर्यंत निघतो, आणि आज आम्ही आरामात 9 वाजता निघालेलो आहोत। तर 9 वाजलेले आहेत, कारण आज पूजा वगैरे होते। साईला पण खायचं सगळं बनवलं, साईला आंघोळीला वगैरे सगळं काही काम आवरून आज मी आलेली आहे। हे बोलले की आज आपण आरामात जाऊया, कारण आमच्या दोघांचा पण उपवास आहे, तर उपवास आम्ही आता बाहेरच सोडणार। तर चला आजची राईड एन्जॉय करूया। सो मित्रांनो, आम्ही कल्याणच्या पुढे आलो आणि जोराचा पाऊस आला, लगेचच मी घातला गाडीवरती। सगळा रेनकोट वगैरे घातलेला आहे, पण पाऊस काय भिजल्याशिवाय सोडणार नाही, किती पण तुम्ही कव्हर करा रेनकोटने। एका ठिकाणी थोडंसं चहा पिण्यासाठी थांबलो, तिथे आपला व्हिडिओ मी पब्लिक करून टाकलेला आहे, मस्त व्हिडिओ आलेला आहे शाळच्या मंदिराचा, तो पण तुम्ही एन्जॉय करा। आता आपली राईड चाललेली आहे, आम्ही चाललेलो आहोत नेरळ म्हणजेच माथेरान। माथेरानला एकदम टॉपवरती नाही जाणार, बघूया चला, तुम्हाला कळेलच आपण कुठे कुठे जाणार। चला आपला राईड करायची आहे मित्रांनो। राईडमध्ये काय कोणतं ठिकाण महत्त्वाचं नसतं, महत्त्वाचे असते ते आपली राईड। आपल्या राईडमध्ये किती एन्जॉय करतो, राईड मारतो नाही का मस्तपैकी। राईडमध्येच मी तुम्हाला काय 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 दाखवत असते। चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। आता पाऊस खुल्ला झालेला आहे थोडासा। चला मिस्टरांचा पण मोठा ब्लॉग चालू आहे। की पाऊस पडून गेलेला आहे, मोठीच्या मोठी सर आलेली, आणि आता पुन्हा एकदा बघा पूर्ण ढग अंधार करत आलेला आहे, परत येणार वाटतंय। जेव्हा आम्ही निघालो ना मित्रांनो डोंबिवलीवरून, तेव्हा ऊन पडलेलं, चक्क ऊन, आणि इकडे आलो तर पाऊसच पाऊस। घरातून मित्रांनो जेव्हा आम्ही निघालो ना, तेव्हा असं वाटलं की खरोखर पाऊस नाही आहे, ऊन पडलेलं आहे डोंबिवलीला, आणि इकडे बघा एवढा पाऊस आहे। माहिती नाही आता व्हिडिओ बनवून देणार की नाही, मोबाईलचा कव्हर पण घरीच राहिलेला आहे। पण राईड करायला खूप मजा येते। माझा मोबाईल आहे ना जॅकेटमध्ये ठेवते, अजिबात भिजत नाही, कारण माईक असतो ना, माईक भिजला जाईल, मोबाईल थोडा भिजला तरी काय एवढं काही दिक्कत नाही, त्याला कव्हर आहे। माईकचं टेन्शन आहे, माईक खराब होतो। आता आपण पोहोचले जातो वांगणी, आता थोड्या वेळात पोहोचणार नेरळला, आपली राईड जाणार। सो मित्रांनो वांगणीला ना भागीरथी करून वॉटरफॉल आहे, खूप मोठा वॉटरफॉल आहे तो पण। इकडे आम्ही मागच्या वेळेस गेलेलो, गेल्या वर्षी त्या पावसाळ्यामध्ये, खूप लोक जातात तिकडे पण। भागीरथी वॉटरफॉल खूप मस्त आहे, थोडासाच आतमध्ये आहे वांगणीपासून, पण छान आहे एकदम। तिथे गाव लागतात, मग गावाच्या इकडे आपल्याला जे शेती वगैरे करताना लोक दिसतात, खूप मस्त आहे। गेल्या वर्षी मी गेलेली तिकडे, खूप भारी आलेला व्हिडिओ तिकडचा, शूट करूया। पाऊस उघडला आहे तर चान्सच नाही मला भेटत ड्रोन शूटला, हवा तरी असते, करूया ना।
करत नाहीत ना, तरी पण आषाढी एकादशीचा त्यांनी उपवास केला, महाशिवरात्री करतात, म्हणजे मेन उपवास करतात ते. सो मित्रांनो, आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि पाऊस थोडासा क्लीन झालेला आहे, त्यासाठी मस्त एक 2 व्हिडिओ करणार आहोत हायवेचा आणि नंतर मग आपण पुढे निघणार आहोत. पाऊस बघा थोडा उघडला आणि आजूबाजूला डोंगरातून बघा कसे वॉटरफॉल पडतात, लय भारी वाटतंय. मला काय दिसणार नाही, आम्ही बघणार तुम्हाला दाखवणार वॉटरफॉल तिकडे जवळ जाऊन. त्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही आता मस्तपैकी आपला ड्रोन व्हिडिओ आहे ते एन्जॉय करा. आणि आज टपबॉक्स नाही आहे मागे माझ्या, आम्ही टपबॉक्स नाही आणलेला. म्हटलं जाऊन दे, आज आपण टपबॉक्स नको घेऊया. जे काय ते आम्ही टँक बॅगमध्ये कवर केलेलं आहे. आणि मस्त वाटते बसायला, एकदम कम्फर्टेबल. टपबॉक्स असल्यामुळे जरा आवडायला लागतं, दाबून बसायला लागतं एकदम, नाही का. आज भारी वाटतं एकदम, आरामात बसलेलं आहे मागे आणि राईडची मजा घेत आहे. भारी वाटेल वॉटरफॉल. तर डोंगरातून लाईनीमध्ये पडतायत. मित्रांनो, आपण आलेला आहोत आता नेरळला आणि फायनली आपण आता माथेरानचं घाट चढत आहोत. काय भारी आहे इकडचा व्ह्यू, एकदम मस्त. आरामात राईड करायची आहे, डेंजर आहे खूप. हा इथे बघा वॉटरफॉल आहे छोटूसा. वाव, थांबा इथे समोर बघा मित्रांनो. वाव, पूर्ण लाईनीतच लागले, जसे काय झरे आहेत. हीच मजा असते मित्रांनो राईड करण्याची पावसाळ्यातून. एवढा सुंदर निसर्ग बघण्यासाठी बाहेर पडावं लागतं, पावसातून भिजावं लागतं, नाही का. हो झाडं आली. आणि ही आहे जुम्मापट्टी, बघा कशी झाडे आहे ना, मस्त. फोटोशूट व्हिडिओ शूट खूप छान येतात तिकडे. आम्ही येऊन पोचलो जुम्मापट्टीला आणि इकडे येऊन आता आम्ही आमचा नाश्ता आहे तो करणार आहोत. म्हणजे आता मी उपवासच सोडणार आहोत, कारण बाहेर आल्यानंतर सकाळी आता किती वाजले येतो बघा 11 वाजलेले आहेत. त्यासाठी जेव्हापर्यंत खूप लेट होणार, मग आम्ही बोललो छोटा मोठा आपण नाश्ता करूया. बाहेर आल्यानंतर आता उपवास बोलतात ना. नाश्ता करूनच उपवास सोडूया. आणि इकडे आम्ही आले ना मित्रांनो, असं वाटतं की जन्नत आहे, जन्नत. मागे एवढं वॉटरफॉल पडतं आहेत ना डोंगरातून, काय नजारा होतं एकदम भारी, मस्त एकदम. नंतर मी जाताना आम्ही तिथे जर पाऊस उघडला तर 1-2 व्हिडिओ करणार आहोत, तेव्हा तुम्हाला पाहता येईल. तर मित्रांनो, आम्ही आहोत जुम्मापट्टीमध्ये. इकडे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि मिस्टरांचे एक मित्र आहेत, ते इकडे कॅब चालवतात माथेरानमध्ये, तो ते येत आहेत, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. आणि एक बघा केवढं आले, खूप पाऊस आहे. आपण इथे थांबलेलो आहोत आणि मागे जे अंकल पण थांबलेले आहेत नाश्ता करण्यासाठी. सो साई आपण आता नवीनच DJI माईक घेतलेला आहे, खूप मस्त आहे माईक, पण त्याला प्राइस जरा कॉस्टली आहे, महाग आहे थोडं, पण एवढा भारी आहे ना तो माईक, खूप छान आहे. माझा अलग माईक आहे, माझा पण चांगलाच आहे, पण DJIचा तुम्हाला माहिती आहे, DJIचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, मस्त आहे एकदम. पाऊस थोडा खुला झालेला आहे. यांचे मित्र काही शेवटी आलेच नाहीत, आम्ही वाट पाहिली, पण त्यांच्यामुळेच आम्हाला जोराचा पाऊस नाही भेटला, आम्ही थांबलो म्हणून, नाहीतर खूप जोराचा पाऊस आलेला. आणि हे बघा जुम्मापट्टी. चला आता आपला दुसरा स्टॉप असणार आहे कड्यावरचा गणपती. आज आपण जाणार आहोत कड्यावरचा गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. पावसातून खूप छान होतं तिकडे, व्हेरी डेंजरस.
भीती वाटते. समोर बघा मित्र, आहे की नाही जन्नत. इथे छोटा वॉटरफॉल आहे. ते बघा बाय करून गेले कॅबमध्ये. वॉटरफॉल इकडे आलात ना तुम्ही, हवे तेवढे वॉटरफॉल तुम्हाला लाईनीतच पाहायला मिळणार. रस्ता खूप डेंजर आहे पण. ओ माय गॉड, समोरचा बघा नजारा किती सुंदर आहे. हो थांबवा इथे जरा साईडला. तर माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठाच्या मोठा वॉटरफॉल आहे. खूप सगळेजण एन्जॉय करत आहेत. किती गर्दी आहे बघा. आणि इकडे मस्त नाश्ता, गरमागरम भुट्टा वगैरे खाऊन तुम्ही इकडे वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करू शकता. खूप सारी गर्दी आहे. पूर्ण डोंगरामध्ये वॉटरफॉल आहेत. सो मित्रांनो बघा, इकडे आपल्याला आपली गाडी पार्किंग करायची आहे. आणि इकडे समोर जो वरती जातो तो माथेरानकडे रस्ता आहे. आणि इथे बघा कड्यावरच्या गणपतीला जाण्यासाठी इथे बोर्ड लावलेलं आहे. खालच्या 2-3 पटऱ्या सोडून तुम्हाला या पटरीमध्ये इथून जायचं आहे. इथे बोर्ड लावलेलं आहे, त्या पटरीवरून तुम्हाला जायचं आहे. इकडे समोर आहे गणपती बाप्पा, कड्यावरचा गणपती. चला इथून आपल्याला जायचं आहे. कितना बारिश है? बहुत बारिश है ना. ये देखो सपना. हाँ ये देखो वाटरफॉल. भाई साहब क्या सुंदर एकदम. बोलो कितना सुंदर एकदम. हाँ कैमरा जज करता नहीं है एक्चुअली ऐसा चीज़ को. और मैं भी इससे को शॉर्ट्स कर रहा हूँ, शॉर्ट्स बना रहा हूँ, शॉर्ट्स. जा नाही मित्रांनो, आता काय मला राहावे ना. हे सगळा नजारा तुम्हाला दाखवल्याशिवाय मला काय राहावे ना. मी माझा मोबाईल बाहेर काढलेला आहे. असं पण वॉटरप्रूफ आहे, एवढं काय टेन्शन नाही. मी सगळे काढ थोडासा. तुम्हाला खरोखरच तुम्हाला जर वॉटरफॉल आणि निसर्गाची मजा घ्यायची असेल ना, तर आपल्या मुंबईकरांनी माथेरान किंवा माळशेज घाटला जरूर जाऊ. बघा पूर्ण डोंगरातून पूर्ण वॉटरफॉल वाहता येतो. का हो जी थकले काय? हाँ थकले? मस्त वाटतं एकदम भारी एकदम आहे ना. हा? आपल्या मुंबईकरांनी बघायचे असतील तर माळशेजला किंवा माथेरानला यावे. हो हो नक्की नक्की. खरंच माथेरान आणि माळशेजला एवढे वॉटरफॉल्स आहे ना, खूपच. खूप आहे. आपल्या मुंबईकरांसाठी जन्नत जन्नत आहे, एवढं साईडला सांगू शकते. हो मला डोंगरचा भरोसा नाही काही होऊ शकतं. पाणी डोंगर ह्या गोष्टी खूप हे असतात. सो खूप केअर करायला लागतं, स्वतःचा केअर हो ना. करायचा. हे बघा सेफ जेवढा सेफ असेल तेवढं चांगलं असतं. मी तेच बोलली मित्रांनो, खरोखर मला राहावे ना. शेवटी मी माझा मोबाईल बाहेर काढला. भिजू द्या आता. तुम्हालाच नवीन घ्यायचं. आपले कॅशियर इकडे आहेत. आता विवो आहे तर आयफोन घेऊ नंतर. सो गाइस ये देखो कितना फॉग आ गया है और क्या ब्यूटीफुल वाटरफॉल है यहाँ पे. भाई साहब एक नंबर. सो ये ट्रैक है, तो ये ट्रैक से अपने को ऐसा आना है. और यहाँ पे सपना देखो टकाटक एकदम आहे तिकडे ठेवलंय. चलो अभी जाते हैं. देखो पूरा बादल देखो, अभी पूरा आ रहा है देखो नीचे. और आगे आगे सही है. तो अभी अपने को यहाँ से सीधा चल के जाना है अभी. और अभी बहुत चलना है अभी. और सपना टाइम पास कर रही है, पूरा टाइम पास कर रही है, पूरा मजा किरकिरा कर रही है. टाइमपास नाही आहे करत. आता विचार करा, तुम्ही पाहताय की आमच्या मागे आणि पुढे किती सुंदर असा फॉग आलेला आहे. तिथे नजारा एन्जॉय केल्याशिवाय आणि तुम्हाला दाखवल्याशिवाय मी निघणार का, चालणार का?
अरे पण कसं माहिती का की आता टाइम किती होतोय, आता टाइम माहित नाही किती होतोय, बट आपण लवकर येतो लवकर येणार ना. तुम्ही काय बोलले? आरामात जाऊ, आरामात ओ येऊ ना. भाई, मग आता कशाला काय करताय? कुछ दिख रहा ही नहीं आगे का. बापरे. तो काफी लोग आ रहे हैं अभी, हम लोग हम जा रहे हैं. सो मित्रांनो, अजून आम्ही जी पटरी आहे ती चालतच आहोत. अर्धा पाऊण तास लागत असेल कडेवरच्या गणपतीसाठी, पण पूर्ण पटरीच आहे. आणि डोंगर लागणारे वॉटरफॉल आणि खालून दिसणारा सुंदर असा व्ह्यू तो तुम्हाला बघायला मिळेल. खूप मस्त, खूप आज इकडे हे बघा मित्रांनो, इथून आपल्याला असं 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 तिकडे जायचं चालत. लोक बघा, हे बघा डोंगरात उतरणारे वॉटरफॉल. लोक बघा कसं चाललंय. पाऊस थोडा कमी झाला ना, लोक चालायला सुरुवात होते. हे बघा मुले आहेत, त्यांचे फोटो काढते साईच्या पप्पा. मातेरा नाही उंच डोंगरावरती आणि आहे कड्यावरचा गणपती बाप्पा. केलं असतं ना, खूप मस्त तुम्हाला बघायला मिळालं असतं. अजून आपल्याला खूप चालायचंय. साईच्या पप्पा मला बोट देत, हळूहळू चालते. पाठ चालायला नाही भेटत, एक तर पाऊस आहे आणि ही अशी पटरी पडी असते ना. आणि इकडे बघा खाई कुछ नीच हो गया तो थोड़ा सा भी बस. और अपने दोस्त लोग आ गए देखो. फायनली यांचं दर्शन झालं. हॅलो माय गॉड. सो मित्रांनो, ज्याचं दर्शन करण्यासाठी आपण आलेलो आहोत, कड्यावरचा गणपती बाप्पा ते ठिकाण आलेलं आहे. आणि लोक इथून आपल्याला खाली जायचं आहे, पण आम्ही खाली जाणार नाही आहोत. हे बघा, इथून खाली जायचं आहे. मग अशी आडवी अशी समोर रस्ता आहे, तिथून असं आतमध्ये जाणार. मग तिकडे कड्यावरचा गणपती आहे, पण आपण इथून जाणार आहोत समोरून. इथून समोरून आपल्याला प्रॉपरली दर्शन होणार. चला आपण तिथून तुम्हाला दाखवलं ना, तिथून असं खाली जाऊन आपण खाली पण गणपती बाप्पाला जाऊन दर्शन करू शकतो. आम्ही 4 वर्षापूर्वी गेलेलो तिकडे खाली. आता तर खूप हवस होते, त्यासाठी मी नाही बोलली. पण इथे वरती उभं राहून पण तुम्ही आरामात असं गणपती बाप्पाचं दर्शन करू शकता. आणि प्रॉपरली इथून गणपती बाप्पा दिसतो आणि खूप सुंदर वाटतं. त्याचा नजारा खूप मस्त आहे. तुम्ही जर कधी आला नसेल ना, तर नक्कीच एकदा तरी कड्यावरच्या गणपती बाप्पाला या आणि दर्शन करा. खूप सारे आज खूप इकडे आलेले आहेत, खूप लोक आलेले आहेत एकदम. सो मित्रांनो, केलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि पुन्हा एकदा धुकं जमा झालेलं आहे. ड्रोन शूट करायला काय आम्हाला चान्सच नाहीये. सगळ्याच्या खुशीमध्ये कसा बघा उभा राहिलेला आहे. आणि इकडचा नजारा बघा, वरती बघा पॉइंट आहे. गणपती बाप्पाचं दर्शन करून आम्ही आलेलो आहोत आणि भिजून पूर्ण ओले चिंब झालेलो आहोत. खूप इकडे पाऊस आहे, हवा पण तेवढीच आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मंकी पण तेवढेच आहेत. हे बघा सगळे बसलेले आहेत. मला तर खूप भीती वाटते. हे बघा कसे बसले, खूप भीती वाटते त्यांची.
दर्शन तुमचं पण झालं असेलच व्हिडिओमधून घरी बसून. खूप मस्त छान वाटलं. नक्की एकदा तरी तुम्ही इकडे यावं आणि कड्यावरच्या गणपतीचं दर्शन करावं असं मला वाटते. पावसातून नाही तर उन्हाळ्यात तरी या. खूप सारे लोक येतात आणि खूप छान आहे. समोरचा नजारा बघा किती सुंदर आहे. सगळीजण पाऊस आलेला आहे आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या गाडीजवळ, जिथे आपण गाडी पार्किंग केलेली आहे तिथे. चला गाडीवर बसूया आणि निघूया आता. चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. किती मोठा टर्न आहे बघा. हो मगाशी आपण गेलो ना त्या वॉटरफॉलला बघा, इकडे ट्रॅफिक जाम झालं, गर्दी बघा. सो फायनली मित्रांनो, मी आता घरी आलेली आहे आणि साई बच्चू ही माझी बेबी, माझी मुलगी घर सांभाळणारी. काय केलं दिवसभर? काय केलं दिवसभर? बसलो, मोबाईल बघितला आणि अभ्यास नाही केला? बाई बघितला, अभ्यास नाही साईने केला. बॅड मॅनर्स ना, अभ्यास केला पाहिजे ना. बॅड मॅनर्स ना, अभ्यास केला पाहिजे ना. काय करते? हा आता अभ्यास कर. आता मी आले ना. सो मित्रांनो, पावसाने एवढं आम्हाला झोडपून काढलं, पण त्या पावसामध्ये आम्ही आज एवढी मजा मस्ती केली ना, एवढी भारी वाटली आजची राईड. आणि आज असं मला वाटलं की आज आम्ही खरी आपली सह्याद्री फिरलो, मान्सून सह्याद्री. तुम्हाला वाटलं? त्यांना फिरले ना, मग त्यांना राईड, साईच्या पप्पांना राईड अजून करायची होती, म्हणजे मोठ्या राईडला जायचं होतं. पण आम्ही जवळपास गेलो तरी तिथे किती चालायला, बापरे 1-1.5 तास आम्हाला चालायलाच गेला. म्हणजे आपण सगळं बघत बघत जातो ना, फोटो व्हिडिओ शूट करत. काय भारी नजारे होते मित्रांनो, खूप भारी वाटलं. आणि 4 वर्षानंतर आम्ही गेलो असं कड्यावरच्या गणपतीला पुन्हा एकदा. ड्रोन शूट करण्याचा काय आम्हाला चान्सच भेटला नाही, कारण खूप हवा होती. हवा गेल्याच्या नंतर पाऊस पण भरपूर होता त्यासाठी. तरी पण तुम्हाला व्हिडिओ मधून पूर्ण काय व्यवस्थित असा नजारा दिसला असेल, तुम्ही पण व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत माझे व्हिडिओ शेअर करत जा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.